आता तुम्हीही बनवा मऊ लुसलुशीत जाळीदार घावणे अगदी सोप्या पद्धतीने, खास टिप्स वापरून. तर मी इथे 2 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ घेताना आपल्याला थोडंसं जाडसरच असं पीठ घ्यायचं आहे, कारण खूप बारीक असं पीठ घेतल्यानंतर घावणे आपल्या तव्याला चिकटवू शकतात. त्यामुळे आपल्याला जाडसरच असं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला इथे जिरे घ्यायचे आहेत. जिऱ्यामुळे खूप छान अशी चव येते. त्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तांदळाचे पीठ आपल्याला थोडे थोडे पाणी घेऊनच व्यवस्थित असे भिजवून घ्यायचं आहे. जास्त दाटसरही नको किंवा जास्त पातळही नको. त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित अशी मेंटेन झाली पाहिजे आणि कुठेही त्याच्या गुठळ्या राहिल्या नसल्या पाहिजेत. थोडे थोडे पाणी घालूनच आपल्याला हे बॅटर तयार करायचे आहे, म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपल्याला किती पातळ हे बॅटर हवं आहे. त्यानंतर आपण हे 5 मिनिटासाठी पीठ भिजत ठेवूया. तोपर्यंत इथे आपण बटाटे भाजीची तयारी करून घेऊया. तर इथे 1 चमचा मी तेल घातलेलं आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनेच, नॉर्मल पद्धतीने आपण इथे बटाटे भाजी करत आहोत. थोडीशी मी मोहरी टाकलेली आहे, 1 पाव चमचा. त्यानंतर पाव चमचा जिरे टाकलेले आहेत. त्यानंतर मी इथे 2 मीडियम आकाराचे कांदे लांबडे उभे चिरून घेतले होते, ते टाकलेले आहेत. तर बटाटे भाजी करताना मला असाच कांदा आवडतो, त्यामुळे मी लांबडाच कांदा चिरून याच्यामध्ये टाकते. तुम्हाला जसा आवडेल त्यानुसार तुम्ही इथे घेऊ शकता. त्यानंतर मी इथे कढीपत्त्याची पाने टाकलेले आहेत आणि हिरवी मिरची बारीक कट करून टाकलेली आहे. आपण इथे कोणताही मसाला वापरणार नाही, अगदी साध्या पद्धतीने इथे बटाटे भाजी करणार आहोत. 1 अर्धा चमचा आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला असा मोठा मोठा बटाटा चिरून टाकायचा आहे. इथे मी 3 मीडियम आकाराचे बटाटे उकडून त्याचे साल काढून घेतले होते. आता आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि बटाटा आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे. पाणी घातल्यामुळे काय होतं की आपल्या बटाट्याला मीठ आणि ते कांद्याचं व्यवस्थित असं मॅचअप होतं आणि चवीला खूप छान लागतो. तर बटाटा व्यवस्थित आपला इथे वाफवून झालेला आहे. आता बारीक चिरलेली आपल्याला इथे कोथिंबीर टाकायची आहे. तर आपली इथे बटाटे भाजी तयार आहे. घावण्यांचा तवा गरम करून घेतला आहे, त्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये घावण्यांचं बॅटर ओतलेलं आहे. तर इथे बघू शकता की किती मस्त आणि सुंदर अशी जाळी आलेली आहे त्याला. घावणे बनवताना जर अशी जाळी सुटली तरच घावणे खायला आपल्याला मजा येते. तर ही अशी जाळीदार घावणे बनवण्यासाठी इथे घावणे आपण तव्यामध्ये ओतत असताना गॅस आपला हाय फ्लेमवर असावा आणि घावणे भाजून घेताना गॅस आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवावा. त्यामुळे काय होतात की घावणांना व्यवस्थित अशी जाळी सुटते आणि घावणेसुद्धा व्यवस्थित असे मस्त लुसलुशीत होतात. तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सर्व घावणे बनवून घ्यायचे आहेत. तर तुम्हीही अशा पद्धतीने ही जाळीदार मऊ लुसलुशीत घावणे बनवून बघा आणि मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडतील.
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर अशा पद्धतीने सर्व करा. मऊ लुसलुशीत जाळीदार घावणे बटाटे भाजीसोबत.